myself मारुती जाधव. मी आपल्या सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण इंग्लिश ग्रामरची जी सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये क्लॉजेस CLOUSE क्लॉज हा टॉपिक अभ्यासत आहोत. आणि या क्लॉजेसमध्ये जे मुख्य त्याचे दोन जे प्रकार आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, या दोन्ही क्लॉज बद्दल आपण यापूर्वीच्या अगोदर जे व्हिडिओ झाला होता त्यामध्ये आपण त्यांची माहिती घेतली आहे. तर सबऑर्डिनेट क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉजचे मुख्य तीन प्रकार पडतात. एक नाउन क्लॉज, दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा ॲडव्हर्ब क्लॉज. तर यातला जो पहिला प्रकार आहे नाउन क्लॉज, नाउन क्लॉजचा अभ्यास आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉज जो आहे त्याचा दुसरा प्रकार, सबऑर्डिनेट क्लॉजचा दुसरा प्रकार ॲडव्हर्ब क्लॉज, त्या क्लॉजचा अभ्यास करणार आहोत. ॲडव्हर्ब क्लॉज. तर मग ॲडव्हर्ब क्लॉज आता आपल्या सर्वांना माहिती आहे की या अगोदर आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज दुसरा प्रकार आहे तो पाहणार आहोत. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज त्यानंतर तिसरा प्रकार आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर आपण यापूर्वी ज्यावेळेस पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक अभ्यासलाय, शब्दांच्या जाती, तर त्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण, या विशेषणाबद्दल किंवा ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती घेतली आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर वाक्यात जो दिलेलं नाम आहे किंवा सर्वनाम आहे त्या नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा वाक्यातील शब्द म्हणजे विशेषण. यालाच आपण असे म्हणू शकतो, द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑर प्रोनाउन इट्स कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. अशा प्रकारे मग हा जो विशेषण आहे त्या विशेषणाची फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरण जर समजून घ्यायचं म्हटलं तर एक्झाम्पल सुद्धा आपण घेऊ शकतो. तर पहा, शी इज ब्युटिफुल गर्ल असं जर एक्झाम्पल घेतलं, शी इज अ ब्युटिफुल गर्ल, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. या ठिकाणी पहा, ब्युटिफुल हा जो शब्द आहे आलेल्या वाक्यामध्ये तो काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. मग ह्या वाक्यात ब्युटिफुल हा जो शब्द आहे हे कोणाचं विशेषण आहे, तर या प्रोनाउनचं आहे, सर्वनामाचं विशेषण आहे. मग या तिच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे, ती कशी आहे, सुंदर आहे. तर मग त्या नाम किंवा सर्वनामाबद्दल अशा प्रकारेचा हा शब्द ब्युटिफुल हा शब्द काय होता, विशेषण होता, ॲडजेक्टिव्ह होता. तर तशाच प्रकारे आपल्याला या ॲडजेक्टिव्ह क्लॉज बद्दल सुद्धा माहिती घ्यायची. याच्यामध्ये काय असतं फक्त की एखादं नाउन किंवा प्रोनाउन जे असतं त्या नाउन किंवा प्रोनाउन बद्दल एक क्लॉज काय करत असतो, माहिती सांगत असतो. ज्यावेळेस एखाद्या नाम किंवा सर्वनामाबद्दल एखादा क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज ज्यावेळेस माहिती सांगत असतो त्याला म्हणायचं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. दुसरं काही नाही, एवढं सोपं आहे. तर मग चला स्टार्ट करूयात. अगोदर माहिती लिहून घ्या. एखादा सबऑर्डिनेट क्लॉज, एखादा सबऑर्डिनेट क्लॉज एखाद्या नाम किंवा सर्वनामाबद्दल, एखाद्या नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो, तेव्हा तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. तेव्हा तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. तेव्हा तो कोणता क्लॉज असतो? ॲडजेक्टिव्ह क्लॉज.
खालील 3 बाबीवरून आपण हा क्लॉज ओळखायचा आहे किंवा ओळखू शकतो. खालील 3 बाबीवरून हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की नाही हे ठरविता येतं. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की नाही हे ठरविता येईल. तर पहा, ठरविता येतो. काय सांगितलेलं आहे आपल्याला? एखादा सबऑर्डिनेट क्लॉज. आपले बघा काय सांगितलंय माहिती, एखादा सबऑर्डिनेट क्लॉज एखाद्या नाम किंवा सर्वनाम याबद्दल जर विशेष माहिती सांगत असेल तेव्हाच आपण त्याला काय म्हणायचं? ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं आहे. आणि तो कसा ओळखायचा आहे तर पहा, त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत. तर तो कसा ओळखायचा यासाठी काही ट्रिक्स आहेत किंवा काय त्याला क्ल्यू आहेत असं म्हणता येईल. मग कसा ओळखायचा आहे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे का? तर त्यासाठी पहिला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे काय की दिलेला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे का नाही हे अगोदर ओळखायचं आहे. दिलेला सबऑर्डिनेट क्लॉज नामाबद्दल, नाम किंवा सर्वनामाबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल, विशेष माहिती सांगत असेल तरच त्याला काय म्हणायचंय? ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं. तरच त्याला म्हणायचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. त्यानंतर हे झालं एक वैशिष्ट्य किंवा एक बाब. त्यानंतर दुसरी गोष्ट, त्या सबऑर्डिनेट क्लॉज पूर्वी एखादे नाम आले असेल, तर त्या नामाची तो क्लॉज माहिती सांगत असेल तर, त्या सबऑर्डिनेट क्लॉज पूर्वी एखादे नाम आले असेल तर त्या नामाची तो क्लॉज माहिती सांगत असेल तर, हे झालं दुसरं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य बघा, 2 झाले. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य, ऍडजेक्टिव्ह क्लॉजच्या सुरुवातीस वापरली जाणारी कंजंक्शन प्रश्नार्थक असली तरी त्याचा वापर तिथे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून केला असेल तर बघा, 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला सांगितल्यात. काय लक्षात ठेवायला सांगितलं आहे की सर्वप्रथम सांगितलेलं आहे की दिलेला जो क्लॉज आहे, पहिलं वैशिष्ट्य, दिलेला क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे? तरच त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचे. दुसरा, त्या सबऑर्डिनेट क्लॉजच्या पूर्वी एखादं नाम आलं असेल किंवा सर्वनाम असेल तर त्या नामाची तो क्लॉज माहिती सांगत जर असेल तर त्याला सबऑर्डिनेट क्लॉज, तर त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचे. आणि तिसरं,
ऍडजेक्टिव्ह क्लॉजच्या सुरुवातीला वापरले जाणारे जे कंजंक्शन आहे, कंजंक्शन म्हणजेच उभयाने व्यय प्रश्नार्थक असली तरी, जर कधी कधी प्रश्नार्थक असले आणि तरी त्याचा वापर त्या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून जर केला असेल तर आणि तरच त्याला काय म्हणायचं आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं, तरच त्याला काय म्हणायचं, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. अशा प्रकारे तीन वैशिष्ट्ये जे आहेत किंवा तीन बाबी ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायच्यात. सर्वात महत्त्वाचं आहे पहा मित्रांनो, ऍडजेक्टिव्ह क्लॉज लक्षात ठेवण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी या तीन गोष्टी आपल्याला सर्वांना लक्षात ठेवाव्या लागतील. जर या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह क्लॉज तो आहे किंवा नाही हे ओळखू शकतो. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय सांगितले आपल्याला की वैशिष्ट्ये जे आहेत, काय सांगितले, प्रश्नार्थक त्या ठिकाणी कधी कधी वाक्यामध्ये दिलेले जे वाक्य आहे, जे सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे का नाही, आहे का त्या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे प्रश्नार्थक म्हणजे सर्वनाम ज्यावेळेस आपण पाहिलं रिलेटिव्ह प्रोनाउन या ठिकाणी बरेच जणांना लक्षात आहे का नाही. पहा, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, संबंधी सर्वनाम. मग सर्वनामाचे जे प्रकार आहेत, रिलेटिव्ह प्रोनाउन, इंटरगेटिव्ह प्रोनाउन हे आपण पाहिले होते. त्यावेळेस रिलेटिव्ह प्रोनाउन मध्ये काय फरक आहे आणि इंटरगेटिव्ह प्रोनाउन मध्ये सुद्धा काय फरक आहे हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. पहा, याचा अभ्यास आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या विशेषण ज्यावेळेस पाहिलं किंवा प्रोनाउन पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण ज्या शब्दांच्या 8 जाती अभ्यासल्या आहेत त्यामध्ये या टॉपिकचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. प्रश्नार्थक सर्वनामाचे जे प्रकार होते त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात. फॉर एक्झाम्पल लिहा, हु आर यू, हु आर यू असं एक एक्झाम्पल घेऊयात. आणि दुसरं एक्झाम्पल, आय सॉ अ मॅन हु वॉज ब्लाइंड. असे दोन एक्झाम्पल आहेत. तर मग या ठिकाणी बघा, पहिलं वाक्य आहे हु आर यू, दुसरं वाक्य आहे आय सॉ अ मॅन हु वॉज ब्लाइंड. या दोन्ही वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर हु हा शब्द आहे, WHO हु. तर मग हु हा शब्द आहे, पण पहिल्या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला जो शब्द आहे, अंडरलाईन केलेला WHO हु हा शब्द, या ठिकाणी या वाक्यामध्ये याने काय केलंय, प्रश्न विचारलाय, प्रश्न विचारलेला आहे. म्हणून या वाक्यातील WHO शब्द जो आहे हु, याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम काय म्हणतो, प्रश्नार्थक सर्वनाम. आणि दुसरं जर वाक्य पाहिलं तर या दुसऱ्या वाक्यामध्ये आय सॉ अ मॅन, या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून आलेला नाही, तर तो या ठिकाणी संबंधी सर्वनाम म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून आलेला आहे. संबंध कशाचा आहे, आय सॉ अ मॅन हे पहिले वाक्य आणि ही वॉज ब्लाइंड असं सेंटेन्स असतं. ते दोन्ही वाक्य जोडण्यासाठी हु या कंजंक्शनने काय केले, दोन वाक्य जोडलेले आहेत, कनेक्ट केलेले आहेत. मग अशा प्रकारे या ठिकाणी हु हे जे कंजंक्शन आहे त्या ठिकाणी जोडलेलं आहे आणि ते रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, या ठिकाणी ते इंटरगेटिव्ह नाही. म्हणून असं जर समजा असेल तर त्याला म्हणायचं आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. हा दोन्ही मध्ये फरक आहे. पहा, WHO हु आर यू हे काय आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. आणि या वाक्याचे WHO हु हे आहे संबंधी सर्वनाम. यालाच रिलेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात. काय म्हणायचं आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन. आणि हे जे आहे ते इंटरगेटिव्ह प्रोनाउन. हा दोन्ही मधला फरक आहे. इंटरगेटिव्ह प्रोनाउन वाक्यामध्ये कशासाठी असतं, प्रश्नार्थक सर्वनामाचं काय कार्य असतं, वाक्यात प्रश्न विचारण्याचं काम. हु आर यू, व्हाय आर यू क्राईंग, व्हॉट इज युअर नेम, वेअर डिड यू लिव्ह, असे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये या प्रश्नार्थक सर्वनामांचा उपयोग केला जातो. संबंधी सर्वनाम मात्र वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येत नाही, तर दोन वाक्य जोडण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी येत असतात. त्यांचा संबंध पहिले या प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम जे आहेत त्यांचा संबंध जो वाक्यातला जो कर्ता आहे त्यातील जो कर्ता आहे त्या कर्त्याशी येत असतो, काहीतरी संबंध असतो. आणि मग म्हणून याला काय म्हणायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य.
सॉरी प्रश्नार्थक सर्वनाम नाही म्हणायचं नाही तर संबंधित सर्वनाम म्हणायचं. तर मग त्यापुढे पाहूयात. आता या ठिकाणी आपल्याला काही पाहायचं आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. या ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे जे सुद्धा दोन उपप्रकार आहेत. किती प्रकार आहेत? दोन. ते आपण पाहूयात. पण त्यापूर्वी एक्झाम्पल पाहूयात अगोदर या ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं. फॉर एक्झाम्पल या आय वॉन्ट टुडे इज व्हेरी इंटरेस्टिंग. अशा प्रकारे सेंटेन्स आहे बघा. काय सेंटेन्स दिलेलं आहे की द बुक विच यू गेव मी येस्टरडे इज व्हेरी इंटरेस्टिंग. असं हे सेंटेन्स आहे. तर या वाक्यामध्ये जर आपण वाक्याचं निरीक्षण केलं या ठिकाणी कुठेही कॉमा दिलेला नाही. कॉमा म्हणजेच काय? स्वल्पविराम. स्वल्पविराम दिलेला आहे का? नाही. या प्रकारचं उपवाक्य डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही कॉमानं किंवा स्वल्पविरामानं ते वाक्य वेगळं केलं जात नाही. आणि यामध्ये बघा आपण जर निरीक्षण केलं विच यू गेव मी येस्टरडे इथपर्यंत जो क्लॉज आहे तो आहे कोणता क्लॉज? सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मधला ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा तो उपप्रकार आहे. आणि जो राहिलेला भाग आहे द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग हा जो क्लॉज आहे तो आहे मेन क्लॉज. तर तो आपण या ठिकाणी अशा प्रकारे लिहू द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग. The book is very interesting. हा झाला मेन क्लॉज. आणि त्यातलं दुसरं जे सेंटेन्स आहे ते म्हणजे which you gave me yesterday हे आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉज कोणता ऍडजेक्टिव्ह क्लॉज? डिफिनाइट ऍडजेक्टिव्ह क्लॉज असले वाटल्यास डिफिनाइट ऍडजेक्टिव्ह क्लॉज. एडीजे म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. अशा प्रकारे हा दोन्ही मधला फरक आहे. काय आहे? विच यू गिव्ह मी येस्टरडे हा सबऑर्डिनेट क्लॉजचा उपप्रकार. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि त्याचा उपप्रकार डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराबद्दल आता आपण माहिती घेऊयात. चला पाहूया दुसरा प्रकार. दुसरा प्रकार नॉन डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नॉन डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे. तर जसं आपण या ठिकाणी अगोदर माहिती घेतली होती की डिफाइनिंग क्लॉज मध्ये स्वल्पविरामानं कोणत्याही स्वल्पविरामाने ते वाक्य वेगळे केले जात नाही. याच्यामध्ये एवढंच आहे की वाक्य जे दिलेलं आहे ते मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज स्वल्पविरामाने वेगळा केला जातो. मग यामध्ये या प्रकारच्या क्लॉज मध्ये दिलेले वाक्य हे स्वल्पविरामाने वेगळे केले जाते. स्वल्पविरामाने वेगळे केले जाते. स्वल्पविरामाने कसे वेगळे केले जातं तर त्यासाठी एक्झाम्पल लिहून घ्या. आताच आपण वाक्य या ठिकाणी लिहू शकतो. मग तेच समजून घेऊयात अगोदर. लिहा द बुक which you gave me yesterday. The book which you gave me yesterday is very interesting.
अशा प्रकारे वाक्य या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर वाक्य काय घेतले बघा, द बुक which you gave me yesterday, the book which you gave me yesterday is very interesting, असं या ठिकाणी सेंटेन्स घेतलेला आहे. तर मग याच वाक्याचा आपण कशा प्रकारे आता हे करू शकतो, म्हणजे हिचं वाक्य नॉन डिफाइनिंग सेंटेन्स कसं आहे किंवा कसं होतं बघा. या ठिकाणी द बुक जे आहे इथं कॉमा आहे, याच्यामध्ये काय सांगितलं, या प्रकारच्या क्लॉजमध्ये दिलेली जी वाक्य आहे ते स्वल्पविरामाने वेगळं केलं जातं. स्वल्पविराम वेगळं कसं केलंय तर पहा, या ठिकाणी 2 कॉमा दिले आहेत. द बुक हा शब्द झाल्यानंतर इथे कॉमा दिलाय, त्याच्यानंतर विच यू गिव्ह मी यस्टरडे याच्यानंतर सुद्धा काय केलाय, कॉमा दिलाय. मग यावरून आपल्याला लक्षात येतं काय की यातला जो हा क्लॉज आहे, या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की हा क्लॉज कोणता आहे, सबऑर्डिनेट क्लॉज, आणि हा द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग हा मात्र आहे मेन क्लॉज. तर मग अशा प्रकारे लिहून ठेवा, द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग, the book is very interesting main clause. आणि दुसरा which you gave me yesterday, हे आहे कोणता, नॉन डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नॉन डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा दोन्ही मधला फरक आहे. काय काय फरक आहे पहा, द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग, द बुक इथून पुढं द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग आणि त्याच्यातला अंडरलाईन केलेला हा जो भाग आहे विच यू गिव्ह मी यस्टरडे हा मात्र नॉन डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह आहे. हा कॉमा याच्यामध्ये दिला, फक्त कॉमा दिला जर असेल तर त्याला म्हणायचं नॉन डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज, कॉमा जर नसेल तर त्याला म्हणायचं डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हा एवढाच फक्त फरक या ऍडजेक्टिव्ह क्लॉज बद्दल आहे आणि याचे 2च प्रकार आहेत. तर आता आपण या ठिकाणी काही सेंटेन्स बघूयात, मिक्स सेंटेन्स ज्याच्यामध्ये कॉमा दिलेला असेल किंवा नसेल पण त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं ते एक्झाम्पल आहे. तर मग असे काही एक्झाम्पल जे आहेत आपण पाहूयात, किंवा अगोदर काही एक्झाम्पल आपण डिफाइनिंग क्लॉज जो आहे त्याच्याच पाहू, त्याच्यानंतर नॉन डिफाइनिंग एक्झाम्पल पाहूयात. तर त्याला पहिला जो प्रकार आहे त्या पहिल्या प्रकारचे आपण काही एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात. लिहा एक्झाम्पल, I wish to meet my friend. I wish to meet my friend who works in his school. Works in this school. अगोदर सर्व सेंटेन्स घेऊयात, 4-5 सेंटेन्स घेऊ, त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. पुढचं सेंटेन्स घ्या, Tom's brother who lives in small village is very clever. त्यापुढचं सेंटेन्स, the jackal who was offended went to the lion. त्यापुढचं सेंटेन्स, त्यापुढं I took out all the money. I took out all the money that was inside.
that was inside. पुढचं सेंटेन्स the dancer is directed by no who is musician. अशा प्रकारचे आपण या ठिकाणी 5 सेंटेन्स अभ्यासाला घेतले बघा. आणि हे सर्व एक्झाम्पल जे आहेत डिफायनिंग ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे ते आता पहिला जो प्रकार या ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा त्याचे एक्झाम्पल आहे. तर यामध्ये बघा कोणत्याही सेंटेन्समध्ये कॉमा दिलेला नाही, कॉमा नाही. मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यात आपल्याला प्रश्न असा दिला जातो की या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज कोणता आहे हे ओळखायचं. ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचा, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखण्यासाठी मी आपल्याला सर्वात अगोदर ज्यावेळेस आपण व्हिडिओ स्टार्ट केला त्याच वेळेस काय केलं होतं की 3 गोष्टी सांगितल्या होत्या. काय होत्या 3 गोष्टी, एक म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा जर असेल तर तो क्लॉज एखाद्या नाम किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगत असला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली होती की ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तो कंजंक्शन जे आहे कंजंक्शननी सुरुवात होते. आणि ते कोणते कंजंक्शन होते, हू असेल, विच असेल, वेअर असेल, व्हॉट असेल, दॅट असेल, असे शब्द होते. मग या ठिकाणी बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि काय करायचं मग आपल्याला पहिलं आय विश टू मीट माय फ्रेंड हू वर्क्स इन दिस स्कूल अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. मग आणि जर याचं जर निरीक्षण केलं आय विश टू मीट माय फ्रेंड इथपर्यंत सेंटेन्स आहे. हू या ठिकाणी कंजंक्शन आहे. अगोदर कंजंक्शन शोधा म्हणजे तुम्हाला काय होईल, सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे सबऑर्डिनेट क्लॉज मधला ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखणं सोपं जाईल. पहिल्या वाक्यामध्ये हू कंजंक्शन आहे, इथं सुद्धा हू आहे. त्यानंतर पहा कंजंक्शन कुठे हू, यानंतर आय टूक आउट ऑल द मनी दॅट आणि या ठिकाणी मग सर्वात प्रथम आता या ठिकाणी आपण कंजंक्शन तर शोधलेले आहेत. मग वाक्य कोणतं हे आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज इकडचं आहे का तिकडचं आहे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. मग काय करायचंय, या ठिकाणी बघा हे जे नाऊन आहे माय फ्रेंड या नाऊन बद्दल काय करत आहे, इथून पुढचा जो क्लॉज आहे आय विश टू माय फ्रेंड हू वर्क्स इन दिस ऑफिस, या ठिकाणी हा फ्रेंड हे काय आहे, नाऊन आहे. या नाऊन बद्दल काय करत आहे, हा इथून पुढचा हू वर्क्स इन दिस स्कूल या नाऊन बद्दल हा क्लॉज काय करत आहे, माहिती सांगत आहे, एक्स्ट्रा माहिती सांगत आहे. त्यामुळं हू वर्क्स इन दिस स्कूल हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि आय विश टू मीट माय फ्रेंड हा कोणता क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे. असं आपण ओळखू शकतो किंवा ओळखायचं आहे. टॉम्स ब्रदर हे काय आहे, या ठिकाणी नाऊन आहे पहा. आणि या नाऊन बद्दल काय केले, हू लिव्हज इन स्मॉल विलेज इथपर्यंत जो क्लॉज आहे तो आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि त्याच्या पुढचं सुद्धा जो राहिला आहे इज व्हेरी क्लेवर हे मेन क्लॉजचाच भाग आहे. द टॉम्स ब्रदर इज व्हेरी क्लेवर हा जो भाग आहे अशा प्रकारची बॉक्स केलेला हा भाग तो आहे मेन क्लॉज. आणि अंडरलाइन केलेला जो पार्ट आहे तो आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचा उपप्रकार तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. त्यानंतर द जॅकल हू वॉज ऑफेंडेड वेंट टू द लायन इथपर्यंतचा जो क्लॉज आहे तो कोणता क्लॉज आहे, ऑफेंडेड. इथपर्यंत याच्यामध्ये काय कॉमा दिलेला आहे का, कॉमा नाही, काही नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचे हू वॉज ऑफेंडेड इथपर्यंत हा जो क्लॉज आहे तो आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. राहिला बाकीचा मेन क्लॉज. आय टूक आउट ऑल दॅट मनी द मनी वॉज इनसाइड अंडरलाइन केलेला पार्ट ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि न अंडरलाइन केलेला पार्ट जो आहे तो आहे मेन क्लॉज. द डान्सर इज डायरेक्टेड बाय नतुवरण हू इज म्युझिशियन अशा प्रकारचं या ठिकाणी काय केलं आहे, सेंटेन्स दिलेलं आहे. यामधील हू इज म्युझिशियन हा जो क्लॉज आहे तो कोणता क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. सबऑर्डिनेट क्लॉजचा उपप्रकार जर पाहिलं तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि बाकीचा राहिलेला हा जो क्लॉज आहे तो म्हणजे आहे मेन क्लॉज. अशा प्रकारे आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये जो पहिला प्रकार पाहिला होता डिफायनिंग ॲडजेक्टिव्ह क्लॉज त्याचे हे एक्झाम्पल आहे. आणि हेच एक्झाम्पल म्हणजे आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा म्हणू शकतो.
तर अशाच प्रकारे नॉन डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. याच्यामध्ये काय केलं होतं, कुठेही कॉमा दिलेला नव्हता म्हणून आपल्याला हा क्लॉज ओळखणं थोडं सोपं अवघड होतं, पण अशा प्रकारे आपण ओळखायचे आहेत. तर मग आता जर समजा कॉमा जर दिला असेल वाक्यामध्ये, कॉमा दिला असेल आणि ते वाक्य ओळखायचे असेल तर ते सुद्धा कसे ओळखायचे तर पाहूयात. पहा कशा प्रकारे नॉन डिफाइनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे सेंटेन्स असतात. त्यामध्ये काय केला असतो, कॉमा दिला असतो. पहा डान्स which is pure movement, dance which is pure movement, comma is called नृत्य. अशा प्रकारचं या ठिकाणी सेंटेन्स आहे. त्यापुढं द टीचर was angry went to the headmaster. त्यानंतर पुढचं सेंटेन्स I met my friend who lived far away. त्या पुढचं सेंटेन्स the person who is speaking is very clever. अशा प्रकारचे आपल्या या ठिकाणी सेंटेन्स दिलेत बघा. तर मग हे जे सेंटेन्स दिलेत आणि याच्यामध्ये पहा या ठिकाणी कॉमा दिला आहे, त्यानंतर दुसऱ्या सेंटेन्स मध्ये सुद्धा कॉमा आहे, तिसऱ्यामध्ये सुद्धा कॉमा आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कॉमा आहे. तर मग हे सेंटेन्स आपल्याला दिलेले आहेत. तर मग याच्यामध्ये कॉमा आहे का नाही याच्यात वरून आपल्याला सहसा म्हणजे लवकर कळतं. आणि या ठिकाणी बघा हे पहिलं वाक्य डान्स विच इज प्युअर वुमेन इज कॉल्ड नृत्य. हे जे या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी कॉमाच्या नंतर जे डान्स या नाउन बदलचा हा डान्स हे नाउन आहे आणि या नाउन बदल विच इज प्युअर वुमेन हे काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. आणि म्हणून हे अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पण डान्स इज कॉल्ड नृत्य हे काय आहे मेन क्लॉज आहे. त्यानंतर टीचर हु वॉज अँग्री वेंट टू द हेडमास्टर. अशा प्रकारे हु वॉज अँग्री इथपर्यंतचं सेंटेन्स आहे ते काय आहे ते आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. द टीचर वेंट टू द हेडमास्टर हे मात्र मेन क्लॉज आहे. त्यानंतर आय मेट माय फ्रेंड हु लिव्ड फार अवे. इथून पुढचं सर्व सेंटेन्सेस ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे आणि हे मात्र पहिलं सेंटेन्स आहे मेन क्लॉज. द पर्सन हु इज स्पीकिंग इज व्हेरी क्लेवर. यामध्ये हु इज स्पीकिंग हा जो भाग आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि द पर्सन इज व्हेरी क्लेवर हा जो भाग आहे तो आहे मेन क्लॉज. म्हणजे अशा प्रकारे आपण कॉमा जर दिलेला असेल तर कॉमाच्या नंतरचा जो भाग आहे म्हणजे कॉमा दिला असेल किंवा नसेल तर आपल्याला ते या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखणं सोपं जाईल. आणि मग अशा प्रकारे आपण जे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि त्याचे जे दोन उपप्रकार होते याबद्दल माहिती घेतली आहे. आय होप तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजला असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आपल्या दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर धन्यवाद.